काय म्हणता डायरेक्ट भेटतोय बोलायला टाइम नाही भेटला. गडबडीमध्ये आलो आहे. डायरेक्ट फ्रेश झालो बरं का. तर बघा कारण की एवढं ऊन होतं ना बोलायला टाइमच नाही भेटला. मला लेट पण झालं. मी एवढं फास्ट आलो मी बोलायचं विसरूनच गेलो. आणि तर एवढं कडक लागते ना भाऊ काय सांगा. मी आलेला डायरेक्ट फ्रेश झालो भेटतोय. आताच फ्रेश झालोय. फ्रेश झालं ना आपलं वर्कआउट करायला पण मूड चांगला जातो. आपण आता बी टाइम नाही भेटणार. पण लवकर मारायचं आपलं मेंट करा. नंतर तुम्हाला सांगतोच मी जातो. पहिले लेग मारून घेतो. कार्डिओ ॲप्स काहीच नाही. पहिले लेग मारू फटाफट. फक्त 45 मिनिट्स मध्ये मारू बरं का. आता आपल्याला बोला काही टाइम नाही भेटणार. जाऊ वॉर्मअप करू. पूर्ण बॉडीचं वॉर्मअप करू. सामान बिमान घेऊ. आपला वर्कआउट चालू करू. आता वाजले आहेत बघा 4:57 झाले. आपण एवढे लेट झाले आणि ऊन पण भरपूर वाढत आहे. मी झोपलतो त्याच्यामुळे मला लेट झालं. आपण उद्या सकाळी भेटू. म्हणजे आता वरी भेटू आपल्या चॅलेंजला. तर चला मी फटाफट वॉर्मअप करून घेतो. पूर्ण वर्कआउट झाल्यावर मग वरी भेटू आपण. फटाफट जाऊ. तर मोबाईल घेतलाच आहे आणि आता बघा तर सामान घेणार आहे. फक्त मोबाईल इथं ठेवतो. ही आताच गरज नाही आपल्याला बरं का. आपल्याला गरज आहे फक्त कशाची गरज आहे. सगळं तर आहेच ना. मोबाईल तरी तसं हो महत्त्वाची मला तर हां ह्याची गरज आहे आपल्याला बरं का. बरं मग मी वॉर्मअप करून घेतो. मला भेटतो. आपला एपिसोड आहे 37वा. तरी चला आहे बरं आहे का. हे आत्ता आपण आलो न कंप्लीट करून. मला म्हणत फक्त लेगच मारतोय. आपल्याला टोटल 1 तास गेला. 11 वाजतात 6. लवकर करू. हिंदू पुशअप मारून घेऊ. सारखंच करू. कंटिन्यू मारू. स्टॉप नाही करायचं. रेग्युलर मारायचं. फक्त जेव्हा होल्ड करायची बारी असते ना तेव्हाच आपण होल्ड करू. थोडं दुखते हाताला तरी बी आपण बघू. हिंदू पुशअप मारताना आपल्याला कळल त्रास आहे का नाही बरं का. तरी चला व्हिडिओ शूटच नाही केला. कंटिन्यू मारत गेला. म्हणजे कसं माहिती आहे का मला वाटलं मी कॅमेरा चालू केले. चालू आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू नव्हते. मी मारतोय उभं बोलतोय एडेवणी ऑटोमॅटिक बंद झाला मोबाईल. बघतो तर काय आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंगच चालू नाही. कॅमेरा चालू होता. ऑटोमॅटिक बॅक घेतला मोबाईलला. पण असं मेडिटेशन आज पण नाही केलं. करणं गरजेचं आहे. मला कळते आता बरं का. तर पुशअप मारताना मला कुठं काही त्रास झाला नाही. तेवढा त्रास झाला जास्त होणारच का होते. पहिल्या सेटला दुसऱ्या सेटला तिसऱ्या सेटला घ्या. पहिला ऐकून वॉल हँड स्टँड. तर बघू पहिला सेट दुसरा सेट तिसरा सेट कंटिन्यू मारू. रेस्ट नाही बरं का. असं घेतलं तर 10 सेकंड फक्त. ते पण बोलणं झालं का लगे मारायचं. तर आपलं लक्ष नाही आज बरं का. तरी चला पहिलं सेट घेऊ. सेट बरोबर नाही गेला. हाफ जात आहेत. कारण की जेव्हा मी पूर्ण डाऊन जायचा प्रयत्न करतो माझ्या हाताला त्रास होते. बघू दुसऱ्या सेटला लगेच घेऊ दुसरं सेट बरं का. कारण की त्रास कमी होतच नाही. लागेल आपल्याला असं वाटते. त्रास होतेच अजून. बघू दुसऱ्या सेटला काय होते का नाही. करू देत नाही मला की माझं लक्ष नाही गोष्ट आज बरं का. कारण की माझ्या हाताला जास्त त्रास होतोय. वाटतं आज पण स्किप करावं लागतं. मी खाली जातो असं वाटते माझा.
बरं का स्किप करायला लागणार आहे असं मला वाटते बरं का. शेअर करतो मी एवढंच करू आपण कारण की माझ्या हाताला जास्त त्रास होते. मी डाऊन जातो तेव्हा मला जास्त त्रास होते. आज माझं लक्ष पण नाही. रेस्ट करू आज पण आणि उद्या सकाळी जायचा प्रयत्न करू. रविवार आहे उद्या जाऊ काहीतरी धमाल बिमाल करू सकाळ सकाळी. आजचा 37वा एपिसोड एकदम बॅड गेला. माझ्या त्याच्यात काही गलती नाही. तेव्हा मी डाऊन जातो तेव्हा मला त्रास होते. मला असं वाटतं की इंजुरी वाढेल तरुण भविष्यामध्ये बरं का. जेवढं होईल तेवढं आराम करायचा प्रयत्न करू. क्रिटेन आणि प्रोटीन घेऊ. आलाय घरी शेकचे देवले पण वे प्रोटीन एक स्कोप घेतला आपण आणि 100 ml पाणी टाकू.